नमस्ते आणि वेलकम बॅक टू रेसिपीज अँड लाईफ। तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हरभऱ्याचा गरगटा, म्हणजे हरभऱ्याचे जे पत्ते असतात ना त्याची भाजी आपण कशी बनवतो ती। तर त्याला बेसिक प्रोसिजर हे आहे की आपल्याला हरभरा सुकून तयार ठेवावा लागतो। म्हणजे कसं करणार, आपल्याला जे हरभरे आपल्याला भेटतात ना त्याचे जे पत्ते वरचे कवळे कवळे असतात ते तोडायचे, त्याच्यानंतर छानपैकी त्याला उन्हामध्ये सुकून द्यायचं 2-3 दिवस। सुकून झाल्यानंतर तुम्ही मिक्सरमध्ये त्याची पावडर बनवू शकता किंवा त्याला खलबत्त्यात चांगलं कुटा आणि त्याची अशी फाईनशी पावडर बनते। तर मला ना हा हरभरा रेडी मिळालेला आहे। ऍक्च्युली आम्ही गेलो होतो कराडला, तर माझे सगळे चुलत भाऊ बहीण तिथेच राहतात। तर संगीताने मला हा हरभरा दिलेला आहे, तर तिने ही जी सगळी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली ना ती सगळी तिने बनवलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवून देते बघा, असा हरभरा असतो आणि ही अशी पावडर रेडी करायची। म्हणजे एकदम बारीक पण नाही वाटायचं, थोडंसं त्याला असं मोठंच ठेवायचं, म्हणजे त्याला आपण जेव्हा खातो ना तेव्हा त्याचे छान फील येते आणि टेस्ट तर त्याची छान असतेच बघा। म्हणजे आंबट असते थोडीशी टेस्ट, आणि उन्हाळ्यामध्ये आपण त्याच भाज्या खाऊन कंटाळलेला आलेला असतो आपल्याला, तर थोडंसं ही भाजी आंबूस असल्यामुळे आपल्याला खायला नक्कीच मजा येते। आणि गरम गरम भाकरी सोबत ही भाजी खावा, तुम्हाला नक्कीच आवडेल। ओके, तर आपण पटकन सुरू करूया रेसिपीला। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि गिव्ह अ थम्स अप अँड डू लीव्ह अ कमेंट इफ यू फील एनी जेन्युइन काय पण क्वेरी असेल किंवा काय विचारायचं असेल तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता। सो लेट्स स्टार्ट आवर व्हिडिओ। आपल्याला लागणार आहे 1 वाटी हरभरा। तर जी पद्धत मी सांगितली तुम्हाला आधी तसंच करून घ्यायचं आहे आणि एका भरणीमध्ये भरून ठेवायचा, आणि जसं जसं क्वांटिटी आपल्याला लागेल तसं आपण ते काढून यूज करू शकतो आणि भाजी पटकन बनवू शकतो। तर आता मी इथे घेतलेला आहे 1 वाटी हरभरा। बघू शकता असं जास्त पण बारीक नाही करायचे, अशा प्रमाणात आपण याला बारीक करायचं आहे हरभरा। त्याच्यानंतर आपण थोडासा हा बनवून ठेवतो ना, तर त्याच्या कारणाने आपण थोडंसं हे परतून घेऊया, आणि जास्त पण नाही परतायचं, थोडा ब्राउनिश कलर आला की आपण बंद करणार आहोत परतणं। तर तुम्ही आता बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं ब्राउनिश ग्रीनिश कलर आहे। तर आपण आता हा हरभरा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर काढायचं कारण असं आहे, तर आपण ह्याच्यामध्ये आता बेसन मिक्स करणार आहोत। तर बेसन आणि हरभरा मिक्स करून एका प्लेटमध्ये साईडला आपण ठेवून देणार आहोत आणि मग ही प्रोसेस सुरू करणार आहोत। तर दुसरी प्रोसेस म्हणजे असं आहे की आपल्याला आता फोडणी द्यायची आहे ह्याला, करेक्ट। त्याच्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे मोठा, आणि कुकिंग ऑइल कुठलंही घ्या, मी सनफ्लॉवर घेतलेलं आहे। जिरं मोहरी टाकायची आहे, बारीक कापलेली मिरची टाकायची आहे हिरवी, आणि थोडासा लसूण टाकायचा आहे। तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचा असा ठेचा करून घेऊ शकतो, आणि मग त्या ऍड करायची ती फोडणी, आणि पाणी टाकायचं त्याच्यामध्ये। मुठभर शेंगदाणे ऍड करायचे आहेत त्याच्यामध्ये, थोडंसं मीठ चवीपुरतं आणि शेंगदाण्याचं कूट। तर त्याचं सगळं प्रमाण मी इथे देत आहे, तुम्ही बघतच असाल स्क्रीनवरती, त्या प्रमाणात तुम्ही सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स करा। तर आपण हे सगळे आता मिक्स करून झालेलं आहे। आता आपण छानपैकी ह्याला ना एक उकळी देणार आहोत। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी आपण हळद मिक्स करणार आहोत येण्यासाठी, आणि इट इज गुड फॉर हेल्थ, दॅट्स द रिझन। आणि आता हे सोक केलेले भिजून ठेवलेले मूग डाळ आहेत, 2 चम्मच आहे ही। भिजून ठेवण्याचं कारण की ते पटकन शिजते म्हणून। तर मूग डाळ ऍड करून झालेली आहे, आणि आता आपण आपला हरभरा आणि बेसनचे जे मिश्रण आहे ते एका हाताने ऍड करणार आहोत आपल्या फोडणीमध्ये, दुसऱ्या हाताने आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे सायमल्टेनियसली, कारण की त्याच्यामध्ये गुठल्या किंवा अशा गाठी नाही व्हायला पाहिजेत, म्हणून आपण हे दोन्ही काम एकत्र करणार आहोत। सी टू इट की ह्याच्यामध्ये गाठी नाही व्हायला पाहिजेत, नाहीतर मग ते एवढं छान मिक्स नाही होत आणि फ्लेवर एकीकडेच राहून जाते। त्याच्यामुळं छानपैकी मिक्स करून घ्या, आणि मग थोडंसं त्याच्यामध्ये अजून 1 कप पाणी मिक्स करा, कोमट पाणी, आणि लागलं तुम्हाला तर थोडंसं अजून तुम्ही मीठ पण टाकू शकता। तर आपण आता हे सगळ्या गोष्टी छानपैकी मिक्स करून घेतलेल्या आहेत, आणि आंबट तर असतोच हरभरा, अजून फ्लेवर देण्यासाठी थोडंसं अजून मी ह्याच्यामध्ये लेमन ज्यूस म्हणजे निंबू 1 चम्मच ऍड केलेला आहे, आणि थोडीशी साखर ऍड केली आहे। तर ही ब्राऊन शुगर ऍड केलेली आहे मी, तुम्ही नॉर्मल आपल्या घरात व्हाईट शुगर असते ती पण ऍड करू शकता, सेम फ्लेवर येणार आहे। तर आता आपण ह्याला झाकून ठेवूया, आणि साधारण 3-4 मिनिटं झाकून ठेवायचं आहे कमी फ्लेमवरती।
तर तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी एवढी थिक नाही झालेली आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये पाणी ऍड केलं 2दा, बरोबर ना. तर म्हणून आपण आता बारीक गॅसवरती अजून ह्याला 3-4 मिनिटं शिजवणार आहोत छानपैकी. तर आता तुम्ही बघू शकता पाण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि खूप छान शिजलेली आहे आपली हरभरा, त्याच्यामधली डाळ आणि शेंगदाणे पण. खूप सिंपल अशी भाजी आहे आणि तेवढीच चविष्ट असते, कारण की त्याला ना आंबट असा स्वाद असतो. तर तुम्ही ही नक्की ट्राय करा घरी. आय एम शुअर तुम्हाला आवडेल आणि मला सांगा तुम्ही बनवता का नाही घरी आणि कशी वाटली ही भाजी. मला तर खूप सोपी वाटली, कारण की त्याची प्रोसेस ऑलरेडी माझ्या चुलत बहिणीने करून दिलेली होती. कधी असं काही वेगळं खावंसं वाटलं ना, तर तुम्ही ही हरभऱ्याच्या पत्त्यांची भाजी जरूर करून पहा. आणि खूप बेनिफिशियल पण असते ही आपल्या हेल्थसाठी, कारण की इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन आणि त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम आणि फोलेट पण आहे. तर आपल्या ज्या हार्ट कंडिशनसाठी खूप हेल्दी होऊन जाते ही भाजी. आणि जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी तर खूपच चांगली ही भाजी आहे. इट इज व्हेरी व्हेरी गुड फॉर हेल्थ अँड फॉर युअर हार्ट स्पेसिफिकली. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि भाजी करण्याची ही एक वेगळी पद्धत आहे, तर तुम्ही जरूर करून पहा अँड लेट मी नो तुम्हाला कशी वाटली ही प्रोसेस आणि चव कशी वाटली. असेच मी वेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटही करू शकता. काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की विचारा. थँक्यू फॉर स्टिकिंग टुगेदर. मी लवकरच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेन. सी यू ऑल सून. टिल देन एव्हरीबडी प्लीज टेक गुड केअर. बाय.